नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बोलायचं आहे ते अजितदादा पवार यांच्याबद्दल. एकीकडे अनिल देशमुख यांच्या मागे ईडी हात धुवून लागलेली आहे. ईडी त्यांना अटक करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्याबाबत दिल्लीमध्ये जाऊन न्यायालयामध्ये अर्ज करून सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन काही दिलासा मिळवण्याचा प्रयत्न अनिल देशमुख यांचा चालू आहे. त्याच्या अगोदर आपण बघितलं तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडी लागली होती. अनेक दिवस, काही महिने तपास चालू होता, धाडी पडल्या आणि अचानकपणे प्रताप सरनाईक यांनी उद्धवजींना पत्र लिहिलं की भारतीय जनता पक्षाशी आणि मोदीजींशी आपण जुळवून घेऊया, त्यातच आपल्या पक्षाचं हित आहे आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसैनिकांची कामंही होत नाही आहेत, त्यामुळे या सरकारमध्ये राहण्यामध्ये आपला फायदा नाही आहे, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. प्रताप सरनाईक यांनी जे उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं ते पक्षप्रमुख म्हणून पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र सार्वजनिक करण्यात आलं. मी ते पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सार्वजनिक करण्यात आलं असं सांगण्यात येतं आहे. परंतु जाहीरपणे एखादी गोष्ट प्रकट झाल्यानंतर हे उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा त्यांचा हेतू होता का नाही मला माहीत नाही. की महाविकास आघाडी सरकार ही 25 वर्ष राज्य करेल, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी घट्ट आहे आणि भारतीय जनता पक्षाशी आमचा काहीही संबंध नाही आहे, त्यांनी आमचा विश्वासघात केला आहे अशी स्पष्ट राहील उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर सुद्धा प्रताप सरनाईक असे पत्र लिहितात. ते पत्र प्रकट होतं, जाहीर होतं, त्याची चर्चा होते सर्वत्र आणि शिवसेनेमध्येच कोणाबरोबर जायचं याच्यावरून मतभेद आहे असं स्पष्ट होतं. वास्तविक प्रताप सरनाईक हे मातोश्रीच्या जवळचे, मातोश्रीला एक प्रकारे मातोश्रीचा पाया आर्थिक भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातनं जे काही नेते बळ पुरवतात त्यामधले एक नेते. हे पत्र लिहिल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. उलट तुम्हाला आठवत असेल प्रताप सरनाईक हे म्हणत होते की मी योद्धा आहे, मी लढणार आहे आणि लढाई सुरू होते न होते तोच त्यांनी शस्त्र टाकली. त्यामुळे प्रताप सरनाईक आता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, त्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. पण त्याचवेळी अनिल देशमुखांच्या भोवतीचा फास घट्ट होत चालला आणि हे सगळं होतं न होतं तोवर अजितदादा पवार यांच्या विरुद्ध कारवाई जोरात चालू आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत असा ठराव संमत झाला की अजितदादा पवार, अनिल परब यांची CBI चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली. वास्तविक अशा प्रकारची मागणी कुठल्याही पक्षाच्या याच्यामध्ये नाव घेऊन अशा प्रकारची मागणी होत नाही अशी टीका स्वतः शरद पवार असतील किंवा अजितदादा पवार यांनी केली की असं कधी होत नाही, हे पहिल्यांदाच घडलेलं. पण देवेंद्रजींनी सांगितलं की नाही, अशा चौकशीच्या मागण्या तर नेहमीच होतात असं देवेंद्रजींनी सांगितलं. आणि देवेंद्रजी म्हणजे आपल्याला माहितीच आहे की स्वच्छ राजकारणाचा जे आग्रह धरतात असे प्रति अण्णा हजारेच आहेत ते, की त्यांना सगळीकडे स्वच्छता लागते, साफसफाई लागते, स्वच्छ कारभार लागतो त्यांना. म्हणून त्यांचा हा आग्रह आहे की भ्रष्टाचार कुठे दिसत असेल तर तो आपण बाजूला टाका, भ्रष्टाचाराचा संहार करा असं त्यांचं म्हणणं. पण हा संहार करताना मध्येच आपल्याला आठवत असेल 4 दिवस त्यांनी अजितदादा पवार जे भ्रष्टाचाराने लिप्त आहेत, ते कलंकित आहे असं म्हटलं, त्यांच्याबरोबरच त्यांनी संसार थाटला होता 4 दिवसाचा का होईना. परंतु आता अजितदादा पवार यांच्या ताब्यातला जो जरंडेश्वर सहकारी कारखाना आहे त्याच्याविरुद्ध कारवाई झाली आणि त्यामध्ये असं जरंडेश्वर साखर कारखान्यावरतीच जप्ती आणली आणि तो अजितदादांच्या नातेवाईकाचा कारखाना. आणि ती जप्ती आल्यानंतर आता अजितदादांच्या विरुद्ध कारवाई सुरू होणार, कारण CBI चौकशीची मागणी चंद्रकांत दादांनी करताच झपाट्याने तपासाची आणि कारवाईची चक्र फिरायला लागली. शालीनताई पाटील
ज्या जरंडेश्वर सहकारी कारखाना जो त्यांचा होता त्या बोलायला लागल्या. आता हा जरंडेश्वर सहकारी कारखाना जो आहे तो आता जरी त्याच्याविरुद्ध कारवाई झाली असली तरी तो कारखाना जो तोट्यामध्ये होता तो एका कंपनीने घेतला, त्या कंपनीकडून दुसऱ्या कंपनीने भाड्याने घेतला आणि हा कारखाना चालवण्यास ज्यांनी घेतला ते अजितदादांचे नातेवाईक होते. आता ह्या सगळ्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे असा आरोप आहे. त्याबद्दल कारवाई झालेली आहे आणि आपल्याला माहिती असेल की आपण वाचलंही असेल की जरंडेश्वरच्या बाबत साखर कारखान्यावरती जप्ती आणली गेली. आणि आता अजितदादा असं म्हणतायत की याच्यातला गैरव्यवहार सिद्ध करा. त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुठल्याही कारखान्याची किंवा कसली विक्री व्यवहाराची चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल तक्रारी झाल्या आता, पण CIDने ACPने माजी न्यायाधीश यांनी केलेल्या चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नाही आणि EOW म्हणजे आर्थिक गुन्हे विभाग आहे त्याची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे अजितदादा असं म्हणतायत की त्यामध्ये कुठलाही घोटाळा झालेला नाही, उलट तो चालवायला घेतल्यानंतर हा कारखाना आता व्यवस्थित सुरू आहे. अजितदादांनी प्रति आव्हान दिलं की काय गैरव्यवहार झाला ते तर आम्हाला सांगा. पण अजितदादांनी हे जे सगळं चालू आहे ते ED मार्फत चालू आहे. EDवरती प्रखर टीका केली नाही, त्यांनी सूचक टीका केलेली आहे की जे काही देशामध्ये चालू आहे ते तुम्हाला माहितीच आहे आणि आता मलाच त्याचा अनुभव घ्यावा लागत आहे अशा प्रकारची टीका, अशा प्रकारचं सूचक भाष्य त्यांनी केलं. पण EDला थेट अंगावर घेण्याचं धाडस त्यांनी दाखवलेलं नाही, कारण EDची सगळ्यांनाच भीती आहे. माझं असं म्हणणं आहे की भ्रष्टाचार जो असेल तो अतिशय वाईट गोष्ट आहे आणि समाजातली अतिशय वाईट प्रवृत्ती आहे. त्यामध्ये समाजाचं नुकसान होतं, आर्थिक नुकसान होतं, लोकांना फटका बसतो. कुठलाही घोटाळा असेल त्याच्या आरोपींना सजा व्हायला पाहिजे. त्यात काही मग ते अजितदादा पवार असो, कोणी असो, कुठल्याही पक्षाचा कोणी असो, त्याबद्दल काही शंका नाही. पण आपण जे बघतो आत्ता आहे तो सिलेक्टिव्हली जे भारतीय जनता पक्षाचे विरोधक आहेत त्यांचा भ्रष्टाचार तो सुद्धा सोयीच्या वेळी उघड केला. आता आपल्याला आठवत असेल की 2019मध्ये जेव्हा निवडणुका अगदी तोंडावरती होत्या, मला आठवते मी एका चॅनलवर चर्चेला होतो, तेव्हा 25,000 कोटी रुपयांचा राज्य सहकारी बँकेचा घोटाळा, सहकार घोटाळा म्हणून आरोप झाले. माझ्या आठवणीप्रमाणे अण्णा हजारे, मेधाताई पाटकर यांनी त्यासंबंधी पत्रकार परिषद घेऊन सुद्धा आरोप केले होते. पण दुसरीकडे भाजपने आरोप केलेले होते. भाजपचे प्रवक्ते यासंबंधी सगळी माहिती फाईलच्या फाईल घेऊन आलेली होती. आणि पुढे काय झालं बघा. आता 2019ची गोष्ट आणि आपण 2021मध्ये आहोत. 2 वर्ष होऊन गेली या सगळ्या गोष्टीला, पण त्या सहकार घोटाळ्याच्या बाबत कुठलंही पाऊल पुढे पडलेलं दिसलं नाही आपल्याला. तर देवेंद्रजी असं म्हणतायत की हे आम्ही काही करत नाही आहे, हे सगळं चौकशी यंत्रणा करतायत किंवा न्यायालय करते आणि न्यायालयाच्यावरती आमचं काही नियंत्रण नाही, अशा प्रकारचा पवित्रा ते घेत आहेत. पण अचानकपणे एखादी चौकशी पुढे येते, अचानकपणे एखादी चौकशीची गती मंदावते, याबाबत संशय निर्माण होतो. जे लोक भाजपमध्ये जातात त्यांच्या चौकशा मागे पडतात, काहीच होत नाही त्यावर. उलट त्यांना सुरक्षा पुरवली जाते, झेड+ सुरक्षा पुरवली जाते त्यांना. आणि ज्या क्षणी ते पुन्हा भाजपमधून दुसऱ्या पक्षात जातात पुन्हा त्यांची चौकशी सुरू होते. लोकांना याच्याबद्दल शंका वाटते. त्यामुळे अजितदादा पवार हे दोषी असतील तर ते त्याची शिक्षा भोगतील, अनिल देशमुख दोषी असतील तर शिक्षा त्यांना भोगावी लागेल. पण भारतीय जनता पक्षाचा जो काही पवित्र आहे, जो संभाविताचा पवित्र आहे, म्हणजे असं दाखवायचं की आम्ही काही करत नाही, तसं नसतं. कुठल्या गोष्टीला गती कशी द्यायची आहे ते सरकारला बरोबर माहिती आहे. चाव्या कशा फिरवायच्या ते सरकारला आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बरोबर माहिती आहे. भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे काही मंत्री आहेत ते सगळे स्वच्छतेचे पुतळे आहेत, साधुपुरुष आहेत. ते अनेकांची नावं सांगता येतील. मी तर तुम्हाला आठवण येतो की संजय राऊत म्हणाले होते की मी 100 जणांची यादी पाठवून देतो. पण संजय राऊत
नुसतेच बोलतात. ते काही यादी वगैरे त्यांनी काही पाठवली असेल असं मला वाटत नाही, कारण कुठेही प्रसिद्ध झालं नाही त्यासंबंध. संजय राऊत असंही म्हणाले की रणगाडे घेऊन या, लष्कर घेऊन या, आमच्यावरती अटॅक करा, महाविकास आघाडी सरकारवर, आम्ही सगळ्याला समजत आहोत, आम्ही तोंड देऊ त्याला, आम्ही काही घाबरत नाही असं ते म्हणाले. आज संजय राऊत हे दिल्लीला गेलेले. बातम्या अशा आहेत की त्यांनी काही लोकांच्या, सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या लोकांच्या भेटीगाठी त्यांच्या सुरू आहेत. माहीत नाही मला, कन्फर्म काही झालं नाही. कशासाठी ते भेटत आहे तेही माहिती आहे, कारण त्याच्या अगोदर उद्धव ठाकरे हे मोदीजींना भेटले होते. त्या भेटीमध्ये उद्धवजींना प्रस्ताव देण्यात आला की तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि 2 भाजपचे उपमुख्यमंत्री असतील. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही 30 जागा लढू, तुम्ही 18 जागा लढवा, विधानसभेचा आपण निम्म्या जागा लढू, अशा प्रकारचा काही प्रस्ताव होता. पण आमच्याबरोबर तुम्ही सरकार स्थापा आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हाकलून द्या, आमच्याशी दोस्ती करा. मुझसे दोस्ती करोगे तो तुम्हाला फायदा होगा, अशा प्रकारचा हा प्रस्ताव होता. त्या प्रस्तावानंतर बातम्या उठल्या, सगळीकडे चर्चा सुरू झाली. लवकर काही निर्णय घेऊ नका, थोडे 2-4 महिने घ्या तुम्ही, असा हा प्रस्ताव होता. त्यानंतरच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस अमित शहांना जाऊन भेटले आणि ते म्हणाले की दिवसभर मीडियामधनं पुढ्या सोडण्यात येत आहे की मी कशासाठी भेटलो वगैरे. त्याचवेळी अशी चर्चा होती की केंद्रीय मंत्रिमंडळाची जी की पुनर्रचना होणार आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस जाणार आहेत का. फडणवीस म्हणाले की मी जाणार नाही. अनेकांना वाटते की मी महाराष्ट्रातून जावं पण मी जाणार नाही. मग त्यांची बैठक कशासाठी होती, त्यांनी सांगितलं की या गोष्टींसाठी धर्मेंद्र प्रधानांना भेटतो वगैरे वगैरे वगैरे. पण अमित शहांनाही भेटलो, त्यांना वेळ होता, ते म्हणाले ये देवेंद्र ये तू, मी गेलो, अशा प्रकारे त्यांनी खुलासा केला त्याचा. मग आपण असं समजूया की त्यांनी हवा पाण्याच्या गप्पा मारल्या असतील एकूण आणि ते परत आले असतील. पण या सगळ्यामधून एक महाराष्ट्रात काही गडबड चालू आहे का. आपल्याला आठवत असेल की त्याच्या अगोदर देवेंद्रजींनी शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्याच्या अगोदर ऑपरेशन नंतर सुद्धा शरद पवारांची प्रकृती जरा बरं वाटायला लागल्यानंतर त्यांनी वर्षावर जाऊन उद्धव ठाकरे यांची पवारांनी भेट घेतली. त्यानंतर फडणवीस पवारांना घरी जाऊन भेटले. त्यामधनं असं काही संकेत त्यांना द्यायचा होता का मला माहिती की बघा शरद पवार या आजारातनं नुकतेच बरे होत आहेत, शस्त्रक्रियेतनं नुकतेच बरे होत आहेत, पण उद्धवजींना भेटायला त्यांना जायला लागते वर्षावर. मी मात्र शरद पवारांच्या सिनियरिटीचा मान राखून, ज्येष्ठतेचा मान राखून त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून आले आणि एकूण माझ्याकडून हे गुडविल जेस्चर आहे, मला सलोख्याचे संबंध ठेवायचे, अशा प्रकारचं त्यांनी तो संकेत दिला. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये उद्धवजींनी जे फेसबुक लाईव्ह केलं त्यामध्ये जेव्हा नाना पटोले भाषा करत होती स्वबळावरती लढू पुढच्या निवडणुका, तेव्हा स्वबळाची नुसती भाषा केली या कोरोनाच्या काळामध्ये तर लोक जोड्याने मारतील अशा प्रकारची भाषा उद्धव ठाकरे यांनी केली. पुन्हा ते असंही म्हणाले की सरकार चालवण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही आहे, अशा प्रकारचं त्यांनी पवारांना सांगितल्याचं बातम्या आल्या. आता या सगळ्यातून एक टोटल आपल्याला पिक्चर काढायचं आहे की काहीतरी घडतं आहे महाराष्ट्रामध्ये, काहीतरी गडबड चालू आणि म्हणून ह्या गडबड चालू असण्याच्या मधल्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की संजय राऊतांची दिल्ली भेट, फडणवीसांची दिल्ली भेट, फडणवीस पवारांना भेटले, उद्धवजी मोदीजींना भेटले, उद्धवजींनी काँग्रेसला दिला इशारा, नाना पटोलेंना एक इशारा दिला की स्वबळाची भाषा करू नका, उद्धवजींना मोदीजींनी दिलेला प्रस्ताव. यामधून आपल्याला एक काय चाललेलं आहे याच्यावरनं लक्षात येते की काहीतरी चाललेलं आहे, काहीतरी हालचाली चालले, काहीतरी घडामोडी चाललेल्या आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे, याबद्दलच आपल्याला अधिक बोलायचं आहे. आता बघा अजितदादांची जवळची जी माणसं आहेत, हे उदाहरणार्थ अविनाश भोसले, हे मोठे कंत्राटदार आहेत, ठेकेदार आहेत, बिल्डर आहेत. पुण्याला आपल्याला माहिती आहे की पुण्याला त्यांची मोठीच्या मोठी बिल्डिंग आहे. त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू झाली. त्यांना त्यांच्या मुलाला चौकशीला बोलवण्यात आलं, काही मालमत्ता जप्त करण्यात आल्या. आता आपल्याला माहिती असेल की अविनाश भोसले हे सगळ्या पक्षांमध्ये त्यांचे दोस्त आहेत, कारण ते ठेकेदार आहेत, ते बिल्डर आहेत. त्यामुळे जो कोणी सत्तेवर असेल
त्याच्याकडून आपली कामं करून घेणं, आपला व्यवसाय वाढवणं हाच त्यांचा बिझनेस आहे. कृष्णा खोऱ्याचं मोठंच्या मोठं कंत्राट त्यांना मिळालं होतं. ते कंत्राट त्यांना कसं मिळालं, त्यात कोणते व्यवहार झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मी तर तुम्हाला सांगतो की कृष्णा खोरे हा प्रकल्पच मुळे, हे महामंडळ काढलं, डिबेंचर्स काढले, त्यावेळी युतीचं सरकार होतं, मनोहर जोशींचं सरकार होतं. त्यांच्याशी मी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अविनाश भोसले यांचे जवळचे संबंध होते. पण त्यानंतर जेव्हा अजितदादा पवार हे जलसिंचन मंत्री झाले आणि सिंचनाची तर मोठी कंत्राट असतात. सुरुवातीच्या काळात आपल्याला आठवत असेल की जेव्हा विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडीचं सरकार होतं, तेव्हा पद्मसिंह पाटील हे सिंचन मंत्री होते. त्यानंतर सलगपणे 10-11 वर्ष हे अजितदादांना मिळाले. नंतर सुनील तटकरे सुद्धा होते. पण सिंचन खातं अजितदादांच्या हातात असताना मोठमोठी कंत्राटं दिली गेली. मग सिंचन घोटाळ्याचा आरोप जरा 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा असा आकडा भारतीय जनता पक्षातर्फे टाकण्यात आला. तर घोटाळा होणं ही अतिशय गंभीर बाब होती. बैलगाडीभर पुरावे विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांनी जमा केले होते आणि बैलगाडीभर पुरावे गोळा केल्यानंतर फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर हे पुरावे बैलगाडीतनं बाहेर काढण्यात येतील, कोर्टाला सादर करण्यात येईल, लवकरात लवकर त्यांना शिक्षा होईल असं लोकांना वाटलं. विनोद तावडे म्हणाले होते की आम्हाला आणा तुम्ही सत्तेवरती लगेच, हे दुसऱ्या दिवशीच अजितदादांची रवानगी तुरुंगात करू आम्ही, अशा प्रकारची भाषा विनोद तावडेंनी केल्याचं मला आठवतं. प्रचारामध्ये अक्षरशः त्यांनी हाच मुद्दा केलेला होता. पण सरकार आल्यानंतर देवेंद्रजींनी या सगळ्या प्रकरणाची खुली चौकशी करू असं सांगितलं. ते सांगितल्यानंतर महिन्याच्या महिने उलटले, पण सरकारकडून तपासाची चक्र फिरत नव्हती. साधा गुन्हा नोंदवण्यात आला होता ACP कडून. मग एक जनहित मंच किंवा जनमंच अशी काहीतरी संस्था जी होती, त्यांनी हे सगळं कोर्टामध्ये प्रकरण नेलं होतं. न्यायालयाला सांगायला लागलं की आता तुम्ही गुन्हा नोंदवा, ॲक्शन घ्या पुढे. पुन्हा सांगायला लागलं तेव्हा ते ॲक्शन झाली त्याच्या संबंधी हळूहळू, तरीसुद्धा टाळाटाळच होती. त्यानंतर सांगितलं की आता तुम्ही यासंबंधी काही टाईम मुदत द्या आम्हाला, ठराविक मुदतीत चौकशी पूर्ण झाली. मग सांगण्यात आलं की अधिकारी नाही आहेत. मग न्यायालयाने सांगितलं की SIT नेमा तुम्ही. SIT नेमल्यानंतर सुद्धा म्हणजे त्याच्यापूर्वी आणि त्याच्यानंतर सुरुवातीला काय झालं, अधिकाऱ्यांवरतीच कारवाई झाली. म्हणजे चौकशी तपास यंत्रणांचे हात देवेंद्र फडणवीस सरकार असताना अजितदादांपर्यंत पोचले नव्हते, पोचू दिले जात नव्हते. त्यांना हात लावायचा नव्हता. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की फडणवीस सरकार असताना विरोधी पक्ष जो होता म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्यांच्या अंगात काही दमच नव्हता. ते असा जोरदार संघर्ष करत नव्हते, रस्त्यावरती उतरत नव्हते. एखादी संघर्ष यात्रा काढली असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, पण आक्रमक पद्धतीने ते अंगावर घेत नव्हते. सत्ताधारी पक्षाला म्हणजे भाजपवर घाबरलेले होते ते. कारण ही चौकशी सुरू होईल, ही चौकशी पुढे जाईल. मग ही चौकशी पुढे जात नव्हती, अधिकाऱ्यांपर्यंत थांबली होती. ती सुद्धा न्यायालयाने पुन्हा तुम्हाला ढोसल्यानंतर की काय झालं असं विचारणा केल्यानंतर स्वयंसेवी संस्थेने, सामाजिक संस्थेने पुढाकार घेतल्यानंतर नाईलाजाने सरकार ही कारवाई करत होते. आणि त्यानंतर SIT नेमण्यात आली. अजितदादांच्या जवळचे एक आमदार, मला वाटतं संदीप बजोरी असतील, अशांची नावं पुढे यायला लागली. तरीसुद्धा तपासाला गती येत नव्हती. आणि शेवटपर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार असताना संपूर्ण त्याची टर्म संपल्यानंतर सुद्धा अजितदादा तुरुंगात गेलेल्या लोकांनी बघितलं नाही. कारण यांच्या हातून साठगाठ असावी असं लोकांना वाटलं. मग हे जे अजितदादा पवार एवढे भ्रष्ट वाटत असेल, कलंकित होते, बैलगाडीवर ज्यांचे पुरावे होते, त्यांच्याबरोबरच देवेंद्रजींनी अचानकपणे सरकार स्थापन केलं. आणि त्याच काळात जे परमबीर सिंग आता रजेवरती गेलेत अचानकपणे,
2 महिने रजेवर गेले ते. आणि त्या परमबीर सिंगांनीच अजितदादांना या प्रकरणामध्ये 4 दिवसाच्या कार्यकालात, जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री असताना, त्यांना क्लीन चिट दिली होती परमबीर सिंगांनी. आता हे सगळं देवेंद्रजींना चाललं. ती क्लीन चिट अगोदरच्या अधिकाऱ्यांनी दोषी ठरवलं होतं अजितदादांना, आणि मग क्लीन चिट देण्यात आली. याचा अर्थ तुम्ही भ्रष्ट जरी असलात तरी आमच्याबरोबर झालात तर तुम्ही स्वच्छ होता, हा त्याचा धडधडीत पुरावा होता. आणि आता जर शरद पवार दिल्लीमध्ये सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र घेऊन मीटिंग घेत असतील, विरोधी पक्षांची मोड बांधण्याचा प्रयत्न होत असेल, चर्चा होत असेल, प्राथमिक चर्चा होत असेल, तिसरी आघाडी नाही. शरद पवारांनी सांगितले की काँग्रेस बरोबर आल्याशिवाय काही होणार नाही, काँग्रेसला बरोबर घेऊनच काय ते विरोधी पक्षांची मोड बांधली जाईल, हे शरद पवार म्हणतात. मी शरद पवार भारतीय जनता पक्षाबरोबर मोदीजींचा प्रस्ताव त्यांनी अगोदरच फेटाळून लावला होता, जायला तयार नाही. मग दडपण आणण्याचा भाग म्हणून या चौकशा सगळ्या सुरू करण्यात येत आहेत. याचा अर्थ अनिल देशमुख असतील, अजितदादा असतील, हे कुठल्याही प्रकारे मी त्यांना क्लीन चिट, मी काही देणार नाही त्यांना क्लीन चिट, मला काहीच देणं घेणं नाही त्याशी. जर दोषी असतील तर त्यांना त्याची सजा भोगायला लागेल असंच मी म्हणतो. छगन भुजबळ यांना सुद्धा तुम्हाला माहिती आहे की काय काय चौकशा त्यांच्या झाल्या, पण शिक्षा भोगून ते आले, पण काही पुढे सिद्ध होऊ शकलं नाही, अजून तरी काही सिद्ध झालेलं नाही, केसेस चालू असतील. चिदंबरम यांना तुम्हाला आठवत असेल, मोदी सरकारने त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांच्या मुलावरती हेराफेरीचे, मनी लॉन्ड्रिंगचे वेगवेगळे आरोप झाले. काय झालं पुढे? नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी सारखं भाजपवाले म्हणत होते की जामिनावर सुटलेले आहेत. काय झालं? त्या सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की यांना तुरुंगात टाकू. काय झालं त्याचं? काहीही झालं नाही त्याचं. केवळ हा दबाव तंत्राचा भाग आहे का? मग तुम्ही सगळ्या यंत्रणांना त्याचा वापर करत सिलेक्टिव्हली केसेस बाहेर काढताय. मग किरीट सोमय्या येतात, बोलतात, बाकीचे प्रवक्ते येऊन बोलतात, त्यांना आतून माहिती दिली जाते, काही मीडियाच्या माध्यमातून काही माहिती पुढे येते आणि त्यांना बदनाम केलं जातं. बदनाम केलं नाही एखाद्या नेत्याला, मी सिद्ध काही होऊ शकलं नाही, त्याला बदनाम केलं तरी भाजपला वाटतं, समाधान वाटतं, ठीक आहे आता हा डिस्क्रेडिट झाला. कोणाला तुरुंगात टाकलं नाही, चिदंबरमला लोकांना वाटतं आहे तुरुंगात होते, मी शिक्षा झालीच त्यांना, ते जामिनावर बाहेर आले, पण लोक आणि त्यांच्यावर काही सिद्ध होऊ शकलं नाही. 2G मध्ये काही सिद्ध होऊ शकलं नाही. पण 2Gमुळे काँग्रेसची सत्ता गेली का नाही? गेली का नाही? चिदंबरम यांना तुरुंगात टाकल्यानंतर चिदंबरम हे आता राजकारणात तर काही सक्रिय नाही. राजकारणात म्हणजे ते काही आता राज्यसभेचे खासदार आहेत, पण ते काही निवडणुका लढवत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या राजकारणातनं एखाद्याला डिस्क्रेडिट करता येतात, त्याची विश्वासार्हता धुळीला मिळवता येते, हे भाजपला पक्क माहिती आहे. माझ्या म्हणण्याचा आशय काय आहे की अजितदादा पवार जर तुम्हाला दोषी आहेत, कलंकित आहेत, त्यांनी कंत्राटदारांशी संगनमत करून सरकारचं नुकसान केलेलं आहे आणि स्वतःच्या तिजोऱ्या भरलेल्या आहेत असं जर तुम्हाला वाटत होतं तर तुम्ही स्वतःच सरकारचं असताना त्यांना तुम्ही तुरुंगात ताबडतोब पाठवणार होता, ते पाठवू शकला नाहीत. उलट तुम्ही त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं. आता प्रताप सरनाईक हे दुसरं उलट. प्रताप सरनाईकांच्या विरुद्ध अनेक चौकशा सुरू आहेत, त्यांच्यावरती आरोप भाजपचे नेते बरेच करत होते. पण सरनाईक यांनी अचानकपणे सांगितलं की आपण भाजपशी दोस्ती केलं पाहिजे, भाजपबरोबरच आपण गेलं पाहिजे, ते आपले नैसर्गिक मित्र आहे असं सांगितल्याबरोबर चंद्रकांत दादांपासून सगळे नेते जे आहेत ते त्यांच्याबद्दल अतिशय चांगलं बोलायला लागले. प्रताप सरनाईक हे बरोबर बोलले. आणि हा जो आमचा वैचारिक धागा भाजप सेना आहेच ना तो, आणि सरनाईकांचं काय चुकलं अशा प्रकारची वक्तव्य व्हायला लागली. मग अचानकपणे सरनाईकांच्याबद्दल ममत्व आलं, एकदम प्रेम दाटून आलं. संजय राऊत हे अतिशय आक्रमक पद्धतीने टीका करतात. संजय राऊतांच्यावर चौकशी सुरू झाली. राज ठाकरे यांनी जेव्हा लाव येतो व्हिडिओ हे सुरू केलं, त्यांच्या मागे ईडी लागलं. शरद पवार यांनी प्रस्ताव नाकारला, भाजपचा मोदींचा प्रस्ताव नाकारला, तर त्यांना ईडी तोंड द्यायला लागलं.
याच्यामधून आपण एक समान सूत्र शोधतो की भ्रष्टाचार निर्मूलन हे त्यांचं एम नाही आहे, हे भाजपचा हा हेतू नाही आहे. भाजपनी सुद्धा लक्षात घ्या, अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा फायदा मिळवला, ते सत्तेवर आले आणि लोकपालाची जी मागणी होती ती विसरून गेलं. असं सांगण्यात येत होतं तेव्हा भारतीय जनता पक्षातर्फे, अण्णांतर्फे की लोकपाल आणला, ती प्रभावी यंत्रणा निर्माण झाली की भ्रष्टाचार दिसेनासा होईल, नष्ट होईल पूर्णपणे. झालं का तसं? पण भाजप तर निवडून आलं. आणि जर कुठलाही पक्ष, बघा तुम्ही तेलंगणचे जे मुख्यमंत्री आहेत चंद्रशेखर राव, ते त्यांच्या मागे काय काय असं चक्र चालू आहे त्यांच्या मागे, त्यांच्याबद्दलच्या बातम्या आणल्या जातात, छापून आणल्या जातात, मीडियामधून दाखवल्या जातात. जगनमोहन रेड्डी, त्यांच्याबद्दल मध्ये मध्ये प्रकरणं येतात. मायावतींच्या बद्दल आता काही येते की मायावतींनी अमाप संपत्ती गोळा केली आहे, त्यांच्याबद्दलची प्रकरणं जी आहेत. कारण मायावती आता भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध काहीच बोलत नाही, एक प्रकारे त्यांच्याशी युतीच आहे. त्यामुळे मायावतींच्या बद्दलची सगळी प्रकरणं थंड्या बसतात आहेत. मुलायमसिंग यादव यांनी तर काही वेळा लोकसभेमध्ये, संसदेमध्ये मोदींचा गुणगौरव केला, भाजपबद्दल चांगलं बोलले. ते अखिलेश नाही पण मुलायमसिंग बोलले. मुलायमसिंग यादव यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचं काय झालं पुढे हे सांगावं. त्यामुळे असं आहे की जयप्रकाश नारायण यांचं जे आंदोलन होतं ते भ्रष्टाचार निर्मूलनासाठी होतं. ते आंदोलन, त्या आंदोलनानंतर जनता पक्ष सत्तेवरती आला, पण तो सत्तेवरती सरकार टिकलं नाही. त्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलनाची जी चळवळ आहे ती संपुष्टात आली. मग अण्णा हजारेंनी ती भ्रष्टाचार निर्मूलनाची चळवळ सुरू केली. पण अण्णा हजारेंच्याबद्दल सुद्धा लोक अनेक प्रश्न विचारतात. अण्णा हजारे आता थकलेले, तेव्हा त्यांच्याबद्दल काही बोलण्याचं कारण नाही, तो विषय नाही आता. पण भ्रष्टाचार निर्मूलनाचं काय होणार होता? आता रॉबर्ट वड्रा यांच्या प्रकरणांचं काय झालं पुढे? त्यांनी जमिनी हडप केल्या असतील किंवा भूपेंद्र हुडा असतील, काय झालं त्याचं? त्यांना ताबडतोब तुरुंगात टाकणार होते ना भाजप, काय झालं त्याचं? तुरुंगात का नाही टाकलं तुम्ही, असं आम्हीच विचारतो. तुम्ही म्हणालात ना, गर्जना केली ना, सगळ्यांना या तुरुंगात का नाही टाकलं तुम्ही, असं आम्ही विचारतो. पण तुम्ही तसं करत नाही. तुमच्याकडे जे नेते आलेले आहेत त्यांच्या प्रकरणांचं काय झालं? त्यांच्यावरती जे आरोप वेगवेगळे झालेले ते काय झाले त्या आरोपांचं? एवढंच नव्हे तर प्रशांत भूषण आणि अन्य लोकांनी मोदी साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तिथल्या काही महामंडळांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढली होती. काय झालं त्याचं? काही झालं नाही त्याचं. म्हणजे तुम्हाला भ्रष्टाचार निर्मूलन हा विषय आहे, तुम्ही चवीला घेता, सत्ता पालट करण्यासाठी तुम्ही हा विषय चवीला घेता, तुम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे. आज तुम्ही काय केले? भाजपने उद्धव ठाकरेंवरती दबाव आणण्याचा प्रयत्न, आणि उद्धव ठाकरे जर बदले नाहीत तर मग या चौकशा बाहेर काढा. अनिल परब, माझं असं म्हणणं आहे की अनिल परब यांच्यावरती जर आरोप असतील काही किंवा रवींद्र वायकर यांच्यावरती आरोप होते तर अगोदर का नाही बाहेर काढले तुम्ही त्यांना ते आरोप? ही प्रकरणं समजा काही ताजे, पण अगोदरची काही प्रकरणं असतील ना, अगोदर तुम्ही त्या प्रकरणं बाहेर का नाही काढली अनिल परब आणि यांची? किंवा रवींद्र वायकर तर मंत्रिमंडळात होते युतीच्या, त्यांना मंत्रिमंडळात घेतलंच कसं मुळात? त्यांच्यावरती जर अनेक प्रकरणांवरती आरोप असतील आणि वायकर हे श्रीमंत ग्रस्त आहेत, ते काही काही इमारतींच्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती काही आंदोलनाने काही आरोपही केले होते. मग त्यांच्यावर तेव्हा का नाही कारवाई केली फडणवीस सरकारने, असा माझा प्रश्न आहे. का नाही कारवाई केली? मग याचा अर्थ असा आहे की तुम्हाही आत्तासुद्धा अजितदादांवरती आरोप करताय सहकार घोटाळा, मग त्यांच्याबरोबर तुम्ही सरकार स्थापन का केलं? तेव्हापासून होता ना घोटाळा, तो अगोदरपासून होता. पृथ्वीराज चव्हाणांनी तो घोटाळा बाहेर काढलेला आहे, त्यांना श्रेय दिलं पाहिजे त्यांना त्याचं. आणि मी असं बिलकुल म्हणत नाही की राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी काही गडबडी केल्या नाहीत. सहकार क्षेत्र धुवून काढलेले अनेक नेत्यांनी,
काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्यामध्ये भाजपचे सो काही नेत्यांनी खाजगीकरणामधनं फायदे मिळवलेले आहेत, तेव्हा तेही नाकारता येणार नाही. मी इतरांचा कशाला, नितीन गडकरींचं उदाहरण देतो. नितीन गडकरींचा तथाकथित, कारण तो काही सिद्ध होऊ शकला नाही, पुरती घोटाळा काय झालं त्याचं पुढे, ते आरोप झाले, ते पक्षातल्याच काही लोकांची त्याला फूस होती असं सांगण्यात येत होतं आणि एकदम ते आरोप थंडावले, काहीच झालं नाही पुढे. माझं असं म्हणणं आहे की हे जे सगळं अजितदादा असतील किंवा हे आरोप आहेत भ्रष्टाचाराचे, जे आरोप काढण्यात येत केले जात आहेत, त्याबाबत एकच शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला की या सरकारला, महाविकास आघाडी सरकारला डिस्क्रेडिट करण्यासाठी ते आता 3 वर्ष अजून चालेल, दरवेळी सातत्याने काही चौकशा चालू ठेवायची. म्हणजे हे सरकार हे फक्त भ्रष्टाचारी सरकार आहे असं लोकांच्या पुढे प्रतिमा जाईल. इतर जी काही कामं करत आहेत, म्हणजे सगळ्यात जास्त लसीकरण महाराष्ट्रात झालेलं आहे. इथल्या हातावर पोट असलेल्यांना उद्धव ठाकरे सरकारने पॅकेज दिलेलं आहे, 5-6 हजार कोटीचं पॅकेज दिलेलं आहे. आर्थिक स्थिती नसताना सुद्धा काही चांगली कामं केलेत, काही कामं झालेली नाहीत, हेही खरं आहे. विकासाची काही कामं झालेली आहेत, उद्योगधंद्यांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावरती येते आहे, हे सगळं आहे. पण हे उद्धव ठाकरे सरकार काहीही काम करत नाही आहे. ते भ्रष्ट आणि कलंकित सरकार आहे. ते रडत खडत कसं तरी चाललेलं आहे, ते लुळं पांगळं सरकार आहे. एक तर भ्रष्ट सरकार आहे, अकार्यक्षम सरकार आहे, ते काही करतच नाही असं, अशी प्रतिमा लोकांच्या समोर ठेवायची. आणि कदाचित जर शक्य झालं तर राष्ट्रवादी किंवा शिवसेना यापैकी कोणावर तरी दबाव टाकायचा आणि चौकशी यंत्रणांच्या दबावाला ते बळी, उद्या ते त्याला तोंड देऊ शकले नाही. पवारांनी कसं समर्थपणे तोंड देऊ शकले नाही, तर त्यापैकी काही जण आपल्याबरोबर येतील असा एक प्लॅन म्हणजे योजना 1 असेल, योजना 2 असेल त्यांची. आणि तीही या दोन्ही योजना जर फसल्या, म्हणजे दबाव आणून आपल्याबरोबर आणण्याचं आणि भाजप आणि राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना हे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न जर फसले, तर उर्वरित काळात या सरकारला, उद्धव ठाकरे सरकारला डिस्क्रेडिट करायची, विश्वासार्हता रोज आरोप करून संपून टाकायची, असा हा प्लॅन आहे. आणि मग हळूहळू राष्ट्रपती राजवट आणायची, मध्यावधी निवडणुका होतील यासाठी व्यवस्था करायची, असं काही करू शकतात हे. पण उद्धव ठाकरे सरकार आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे त्यांच्या या सगळ्या प्रयत्नांना बळी पडत नाहीत, समर्थपणे तोंड देत आहेत. हे बघवत नसल्यामुळे हे प्रयत्न चालू आहेत. हे जे प्रयत्न चालू आहेत ते भ्रष्टाचार निर्मूलनासाठी नाहीत, एवढंच सांगतो तुम्हाला. त्यामुळे अजितदादांचा अभिमन्यू होतो का होत नाही ते आपल्याला बघायचं. अजितदादांना जर काही त्यांनी केलं नसेल गडबडी, ते म्हणतायत त्याप्रमाणे, तर त्यांनी तोंड द्यावं, लढावं सरळ, पण 2 हात करावेत या यंत्रणाशी की मी स्वच्छ आहे, असंच मी आवाहन करेन. आणि बघूया काय होतं ते. अजितदादा कसं त्याला तोंड देत आहेत, ते कशा पद्धतीने प्रखरपणे शिवसेना आणि राष्ट्रवादी मुकाबला करतात ते बघूया. हे आता लवकरच दिसेल, एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.